ठाकरे बंधू एकत्र येणार? महाराष्ट्रात नवी आघाडी होणार? शिवतीर्थाचा प्रस्ताव मातोश्री स्वीकारणार? गेल्या 2 दशकांपासून दुरावलेले 2 भाऊ एकत्र येऊ शकतात ही ठाकरे कुटुंबियांवर प्रेम करणाऱ्या तमाम मराठी जनांना हायसं वाटेल अशीच बातमी. महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधूंमध्ये समझोता होऊ शकतो का, याचं उत्तर थेट शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनीच दिलंय. मनसेकडून अधूनमधून प्रस्ताव येत असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. एक महत्त्वाचं आहे की जो आमचा गेल्या 2-2.5 वर्षातला लढा आहे त्याच्यात आम्ही एकदाही भूमिका बदललेली नाहीये. जे आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटतो ते जाहीरपणे भेटतो, हुडीबिडी आम्ही घालून जात नाही. रात्री मध्ये मध्ये ऑफर तर येत असतात त्यांच्याकडून की चला हात मिळवणी करूया, सगळं काही असतं. पण जोपर्यंत महाराष्ट्र हिताचं तुम्ही बोलत नाही, जोपर्यंत लोकशाहीच्या हिताचं तुम्ही बोलत नाही, संविधान वाचवण्याचं तुम्ही बोलत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर समझोता करू शकत नाही. गेल्या काही वर्षात शिवसेना ठाकरे गटाचे युती, इंडिया आघाडी आणि मविया असे प्रयोग करून झाले, मात्र ते फारसे काही फलदायी ठरलेले दिसत नाहीत. त्यामुळे भविष्यात उद्धव ठाकरे आता आपल्या भावाचा हात हातात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे गेले तर काय होऊ शकतं बघूया. ठाकरे बंधू मराठी मनासाठी हळवा कोपरा आहे. भाजपच्या हिंदुत्वाला ठाकरेंच्या हिंदुत्वाचा नवा पर्याय असेल. विभागलेला मराठी माणूस एकत्र येणार. मुंबई, पुणे, नाशिक शहरातील मराठी मतं एकत्र येतील. दोन्ही पक्षांना बळकटी मिळण्याची दाट शक्यता आहे. कार्यकर्त्यांमध्येही नवा उत्साह संचारेल. विधानसभेच्या निकालानंतर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर एका शब्दानंही टीका केलेली नाही. त्यानंतर खुद्द मनसेच्या प्रस्तावाची आदित्य ठाकरेंनी दिलेली थेट कबुली आणि म्हणूनच मराठी जनांच्या मनात इतक्या वर्षांपासून असलेली इच्छा ठाकरे बंधू पूर्ण करणार की मनसेचं इंजिन पुन्हा दुसऱ्याच स्टेशनवर जाणार हे बघणं औत्सुक्याचं असेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.